आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। शरद पवार यांना वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यात यश फडणवीसांचा टोला। वर्धा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपाच्या रामदास तडस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते। यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केलं। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला। जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं। ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं, त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं, म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू। पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। रामदास तडस यांनी गेल्या 10 वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणावर भर देत जगात 11 क्रमांकावर असणारी देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणल्याचं फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला मतदारसंघातूनही महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली होती। अनुप धोत्रे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला।